विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना दणका। कोकाटेंकडून कृषी खात्याचा कारभार काढला। कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद। कृषी खात्याचा कारभार आता दत्ता भरणे यांच्याकडे। मिळेल ती जबाबदारी पार पाडेन, खाते बदलासंदर्भात भरणेंचं वक्तव्य। यापुढे मंत्र्यांची कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता। तपासात अनेक त्रुटी, कोर्टाकडून पोलीस तपासावर संशय व्यक्त करत निकाल। ठाकरे ज्यांच्यासोबत बसलेत त्यांनीच भगवा आतंकवाद दाखवण्याचं षडयंत्र रचलं। काँग्रेसनं सगळ्या हिंदू समाजाची जाहीरपणे माफी मागावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं टीकास्त्र। देश हिंदू राष्ट्र होईपर्यंत थांबायचा नाही, दौंडमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। दौंडमध्ये निघाला हिंदू जनआक्रोश मोर्चा। नितीन गडकरी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार। कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार। विकास कामांची पाहणी सुद्धा करणार। पालिकेच्या तयारीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंसोबत बैठक। निवडणुकीआधी मनसेकडून विभागनिहाय चाचपणी। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। रेव पार्टी प्रकरणामध्ये अटकेत असलेले प्रांजल खेवलकर आता जामिनासाठी अर्ज करतील अशी शक्यता। रोहिणी खडसे यांच्याकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न। राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा जोर। महादेव मुंडे यांच्या गुन्हेगारांना पकडावं या मागणीसाठी मनोज जरांगे आज बैठक घेणार। कित्येक महिने उलटूनही गुन्हेगार मोकाटच, बीड पोलिसांचं मोठं अपयश। बीडमधील गुन्हेगारी संपेना। व्हिडिओ व्हायरल का केला म्हणून जाब विचारणाऱ्या मित्राची बोटं छाटली। 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल।